प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावनी इंद्राचा हात पकडून तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे इंद्रा खूप चिडते. ती सावनीला म्हणते की मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे, पण तरीही इतका वेळ तुझ्या हातापाया पडत आहे. पण जर तुला ऐकायचंच नसेल तर मग मला आता कोयता बाहेर काढावाच लागेल. आणि ती सावनीला सांगते की आता सईला भेटल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. आणि त्याच वेळी सई बाहेर येते. इंद्राला बघून ती खूपच खुश होते आणि आजी म्हणत धावतच तिच्या जवळ जाते. मात्र सावनी सईला थांबवते. ती सईला आणि इंद्राला भेटू देत नाही आणि त्यामुळे इंद्रा सावनीवर खूप चिडते. मात्र सावनी काहीच ऐकून घेत नाही. तिने सईला पकडून ठेवलेलं असतं आणि हा सगळा प्रकार बघून मुक्ताला धक्का बसतो. मात्र त्याच वेळी इंद्राचं लक्ष मुक्ताकडे जातं आणि मुक्ताला बघून ती अजूनच चिडते. ती म्हणते की इथे नक्की कोण कोणाला सामील आहे तेच कळत नाही. तर लकी इंद्राला म्हणतो की मम्मी ते सगळं सोड, आपण सईला इथून घेऊन जाऊ. आणि त्यानंतर तो जबरदस्तीने सईला तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो आणि लकीला थांबवतो. तो इंद्राला म्हणत असतो की तुम्ही इथे कशासाठी आलाय. त्यावर इंद्रा रडतच त्याला म्हणते की सागर बघ ना, ही सावनी मला माझ्या सईला भेटू सुद्धा देत नाही. तू तिला काहीतरी सांग. तर सई सुद्धा खूप रडत असते आणि त्याच वेळी सागरचं लक्ष मुक्ताकडे जातं आणि त्याला धक्का बसतो. तो म्हणतो की मला वाटलंच होतं या इथे असतील. आणि मग तो मुक्ताजवळ जातो. मुक्ता मात्र खाली मान घालूनच उभी असते. तर सागर रागातच तिला म्हणतो की मी याआधी सुद्धा तुम्हाला 1000 वेळा सांगितलं होतं की आमच्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नका, पण तुम्हाला स्वस्त बसवतच नाही ना. जर तुमचा वेळ जात नसेल तर काहीतरी कामधंदा करा. आणि त्यानंतर तो इंद्राला घेऊन तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र इंद्रा रडतच म्हणत असते की सागर मला एकदा सईला भेटू दे. तर दुसरीकडे सई सुद्धा इंद्राजवळ जाण्यासाठी खूप रडत असते. मात्र सावनी तिला काही सोडत नाही आणि त्यानंतर सागर जबरदस्तीने इंद्राला आणि लकीला तेथून घेऊन जातो. सई खूप रडत असते आणि या गोष्टीचा मुक्ताला खूप त्रास होतो. तर सावनी पटकन घराचा दरवाजा बंद करते आणि आतमध्ये निघून जाते. तर दुसरीकडे सागर लकीवर खूप चिडलेला असतो. तो लकीला विचारत असतो की आईला समजवायचं सोडून तू तिला इथे का घेऊन आला. तिचं आता वय झाले, ती पटकन इमोशनल होते, पण तुझं काय, तुला कळत नाहीये का. आणि आतमध्ये तुम्ही काय धमक्या देत होता. जर इथे पोलीस आले असते तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता, कळतंय का तुम्हाला. कारण आपली केस कोर्टामध्ये सुरू आहे आणि जर आपण असंच वागत राहिलो तर जगातील कोणतंच कोर्ट आपल्याला सईची कस्टडी देणार नाही. आणि ते ऐकून इंद्रा खूप घाबरते. तर सागर तिला सांगतो की आई तू काळजी करू नको, मी सईला पुन्हा आपल्या घरी घेऊन येईल, पण कायदेशीर मार्गाने. तर दुसरीकडे सई खूप रडत असते. तर मुक्ता तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र सई तिला मिठी मारून खूप रडत असते. आणि त्याचवेळी सावनी त्या ठिकाणी येते. ती सईला हात लावण्याचा प्रयत्न करते. मात्र सई घाबरून मुक्ताला बिलगते आणि ते बघून सावनी खूप चिडते. मात्र मुक्तासमोर ती शांत राहते. आणि त्यानंतर ती मुक्ताला म्हणते की बघितलं ना त्या सागरची फॅमिली कशी आहे. याआधी तर ती खूपच हॉरिबल होती आणि म्हणूनच मी त्या घरातून बाहेर पडले. पुढे ती म्हणते की एक मुलगी जेव्हा लग्न करून आपल्या घरात येते तेव्हा आपण तिला समजून घ्यायला हवं ना. पण या लोकांना ते सुद्धा जमलं नाही. त्यांनी नेहमी फक्त सागरचीच साथ दिली. मला कधीच कोणी समजून घेतलं नाही आणि त्यामुळे मला तो सागर माझ्या डोळ्यांसमोरही नको होता आणि म्हणून मी त्या घराबाहेर पडले. पण त्या लोकांनी मला माझ्या मुलीपासूनही दूर केलं. आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो. ती सावनीला विचारते पण तुम्ही स्वतः घर सोडून गेला होता ना. त्यावर सावनी म्हणते हो, पण त्यानंतर सागरने पुन्हा कधीच मला सईला भेटू दिलं नाही. तर मुक्ता तिला सांगते की आता तुम्ही काही काळजी करू नका, आता सई पूर्ण वेळ तुमच्याकडेच असेल. मात्र त्याच वेळी सावनीला एक कॉल येतो आणि ती बाजूला जाते.
ती त्या माणसाला सांगत असते की मला लंडनची 2 तिकीटं हवी आहेत आणि ते ऐकून मुक्ता खूप खुश होते, कारण तिला असं वाटतं की सावनी सईला घेऊन फिरायला जाणार आहे. मात्र सावनी सांगते की तिकीट माझ्यासाठी आणि हर्षवर्धनसाठी हवं आहे आणि ते ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. ती डोक्यालाच हात लावते. ती म्हणते एकीकडे तो सईचा बाबा आहे जो तिला वेळ देत नाही आणि एकीकडे तिची ही आई जी वेळ असूनही तिला सईला वेळ द्यायचा नाहीये. एकीकडे ही बाई म्हणते की मला सईसोबत वेळ घालवता येत नाहीये आणि दुसरीकडे ही सईला हॉस्टेलला टाकून बाहेर फिरायला जाण्याची तयारी करते. आणि त्यामुळे मुक्ताला प्रश्न पडतो की आपण सईला सावनीकडे देऊन काही चूक तर केली नाहीये ना. तर दुसरीकडे सोसायटीचा वॉचमन एक पार्सल घेऊन मिहिकाकडे जातो. तो मिहिकाला सांगतो की डिलिव्हरी बॉय आला होता आणि त्यानेच हे पार्सल दिलं. त्यामुळे मिहिका ते पार्सल उघडते तर त्यामध्ये कप सिरपची बॉटल असते आणि मिहिरचं एक पत्र असतं ज्यामध्ये त्याने लिहिलेलं असतं की बोललो होतो ना मी, जेव्हा जेव्हा तुला खोकला होईल मी नाही तर हे औषध पोहोचेल तुझ्यापर्यंत. प्लीज माझा राग स्वतःवर काढू नको. हे आयुर्वेदिक कप सिरप आहे, प्लीज घे. दवा नाही प्यार है ये मेरा. आणि ते वाचून मिहिका खूपच खुश होते आणि तिला आठवतं की जेव्हा जेव्हा तिला खोकल्याचा त्रास होत होता तेव्हा तेव्हा मिहिर तिच्यासाठी हे औषध घेऊन येत होता. तर दुसरीकडे मुक्ता आणि सई खेळत असतात. त्या दोघीही खूप खुश असतात. मात्र त्याच वेळी मुक्ताच्या लक्षात येतं की खूप उशीर झाला आहे आणि तिची हॉस्पिटलमध्ये एक अपॉइंटमेंटसुद्धा आहे. त्यामुळे ती सईचा निरोप घेऊन तेथून जाण्यासाठी निघते. मात्र या गोष्टीमुळे सई नाराज होते. तर मुक्ता तिला समजावते की मी उद्या परत येईल आणि पूर्ण वेळ तुझ्यासोबतच असेल. आणि त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. त्याच वेळी माई तिथे येतात. मुक्ता माईंना सांगते की तुम्ही सईची काळजी घ्या, तिला व्यवस्थित खाऊ पिऊ घाला. त्यावर माईसुद्धा हो म्हणतात आणि मग मुक्ता तेथून जाण्यासाठी निघणार इतक्यात सावनी तिथे येते. ती मुद्दाम मुक्ताला म्हणते की तू प्लीज सईला समजाव, कारण ती फक्त तुझंच ऐकेल. मात्र त्यावर मुक्ता काहीच उत्तर देत नाही आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे सोसायटीची मीटिंग सुरू असते. सोसायटीची इलेक्शन असल्यामुळे त्याच संदर्भात एक मीटिंग असते. मात्र त्यावेळी सोसायटीमधील लोक मुद्दाम पुरूला आणि बापूंना टोमणे मारत म्हणत असतात की आपल्या सोसायटीमध्ये तर सेलिब्रिटी राहतात ना, मग ही निवडणूक कव्हर करण्यासाठी मीडियासुद्धा नक्की येईल. नाहीतरी यांच्या मुलीने मीडियासमोर जाऊन तमाशा केलाच होता ना. आणि ते मुक्ताबद्दल वाटेल ते बोलायला सुरुवात करतात. त्यामुळे पुरू खाली मान घालतो. मात्र बापू त्या सर्वांना खूप सुनावतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही इथे मीटिंगसाठी आला आहात ना, मग तेवढंच बोला, बाकीच्या चौकशा करण्याची काही गरज नाही. आणि त्यामुळे ते लोक गप्प बसतात. मात्र पुरू नाराज होऊन तेथून निघून जातो. तर दुसरीकडे सावनी खूपच खुश असते. त्यामुळे हर्षवर्धन तिला काय झालं ते विचारतो. तर सावनी म्हणते आता आपण लंडनला फिरायला जाणार आहोत ना. मात्र त्यावर हर्षवर्धन काहीच उत्तर देत नाही. तर सावनी म्हणते हर्ष तू असा का करतोय, तू सांगितलेली सगळी कामं मी केली आहेत. त्या मुक्ताला सुद्धा कन्व्हिन्स केलं आहे, हॉस्टेलचा फॉर्मसुद्धा सबमिट केला आहे. आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो की आपण जाणार आहोत लंडनला फिरायला. आणि ते ऐकून सावनी खूप खुश होते आणि लगेच पॅकिंगला सुरुवात करते. तर दुसरीकडे मुक्ताच्या घरी तिची मोठी बहीण आणि तिचा मुलगा पार्थ आलेले असतात. मुक्ताला एका महत्त्वाच्या विषयावर मयुरेश सोबत बोलायचे असते. मात्र मयुरेश तिथे आलेला नसतो आणि त्यामुळे मुक्ताची बहीण तिला काय झालं ते विचारते. आणि त्यावर मुक्ता म्हणते की मला असं वाटत होतं की सई या फॅमिलीकडे खुश नाही आहे, म्हणून मी तिला तिच्या आईकडे सोपवलं. पण मला आता असं वाटत आहे की माझा हा निर्णय चुकला आहे. काही झालं तरी माझ्यामुळे सईचं नुकसान होता कामा नये. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता सागरच्या घरी जाते आणि त्यावेळी सागर घरामध्ये शर्ट न घालताच फिरत असतो. आणि याच गोष्टीमुळे ते दोघे जण एकमेकांशी वाद घालायला सुरुवात करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.